राजकीय कथाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातील असे क्रांतिकारक त्यांच्याबद्दल ऐकणार आहोत. ज्या क्रांतिकारकांनी 14 वर्ष ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं ते म्हणजे आद्य क्रांतीवीर राजे उमाजीराव नाईक. यांचं स्मारक आणि जेल पुण्यातील शुक्रवार पेठेतल्या मामलेदार कचेरी म्हणून ओळखलं जाणारे या ठिकाणी आहे. पुण्याच्या शुक्रवार पेठेत नेहमीच लोक दाखले काढण्यासाठी, आपली कामं करण्यासाठी येतात. मात्र याच ठिकाणी असलेला राजे उमाजीराव नाईक यांचा जेल आणि समाधीस्थळ आहे. 3 फेब्रुवारी 1832 रोजी त्यांना फाशी देण्यात आली आणि लोकांच्या मध्ये दहशत पसरावे म्हणून ब्रिटिशांनी त्यांचा मृतदेह पिंपळाच्या झाडाला 3 दिवस लटकून ठेवला. खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामधल्या भिवंडी गावचा त्यांचा मूळचा जन्म. आद्य क्रांतीवीरांनी 14 वर्ष ब्रिटिशांना पळो की सळो करून सोडलं. गोरगरिबांना, शेतकऱ्यांना सुखाने जगता यावं यासाठी उमाजीराव नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारलं गेलं. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी 200 एकर जमीन, 400 बिघे आणि 10,000 रुपये रोख बक्षीस ब्रिटिशांनी ठेवलं. मात्र कोणीही त्यासाठी पुढं झालं नाही. मात्र काही फितूर झाले, त्यामुळं 43व्या वर्षी उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली. देशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आणि संभाजी महाराजांच्या नंतर अतिशय हुशार, प्रबळ, कष्टकरी योद्धा म्हणून उमाजीराजे नाईक यांच्याकडे पाहिलं जातं. पुरंदरच्या मातीमध्ये 2 योद्धे घडले, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे, दुसरे म्हणजे उमाजीराजे. अशी जुन्या लोकांची आख्यायिका आहे आणि हा इतिहास आहे. हा इतिहास नाकारता येणार नाही. राजकीय कथाच्या माध्यमातून हा छोटासा क्रांतीवीरांचा केलेला व्हिडिओ आपल्याला आवडलाच तर आपण शेअर करावा. धन्यवाद.